कशा तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान आणि मस्त असाल। सकाळचे वाजलेत 3:30 आणि आम्ही चाललोय आपेगावला। उद्या आहे गुरुपौर्णिमा, सो कशासाठी चाललोय ते तुम्हाला समजेलच। तर चला निघतोय। मी गाडीत बसल्या बसल्या झोपणार आहे म्हणून नंतरचे टेक येणार आहे, म्हणून हा टेक घेऊन ठेवते। सो आम्ही निघालोय आता घरातून। सो चला। तर मंडळी आम्ही इथे एका हॉटेलमध्ये थांबलोय आणि इथे बघू शकता तुम्ही बदक बघा, बदक हाय काय पण किती घाण झाले ते। व्हाईट आहे हा, व्हाईट अँड ब्लॅक आहे इथे, हा व्हाईट आहे बघा। हे बदक आणि आमचा बदक बघा इथे दिसतोय, हा बघा कसा बसलाय बघा। आवाज देतो बुनी, ए बुनी, बुनी इकडे तिकडे बघतोय। बुनी आवाज दे ना पुन्हा बुनो, आवाज दे। तर गाईज मी आता रिसेंटली माझ्या एका फ्रेंडला फोन केला होता आणि ती गेली होती फिरायला म्हणजे वेकेशनला। आणि ट्रॅव्हलिंग बोललं तर खूप हॅक्टिक काम आहे, म्हणजे मला तर वाटतं ट्रॅव्हलिंग, कारण की आपली स्किन ड्राय होते, आपले हेअर फ्रीझी होतात एकदम, म्हणजे बोलतात ना आपण आपलं टाइम शेड्यूल पण नसतो, आपण कधीही काही खातो बाहेर गेल्यावर, तर मग पूर्ण स्किन डॅमेज होते। सो ती मला सांगत होती की माझी स्किन ना जराशी म्हणजे अशी ड्राय झाली आहे, जी तिची नॉर्मल स्किन होती ती ड्राय झाली आहे। ती ॲक्च्युली थंडावरच्या ठिकाणी गेली होती फिरायला, तर तिकडून येऊन तिची स्किन एवढी ड्राय झाली आणि तिचे हेअर्स तर एवढे ड्राय झालेत बापरे। म्हणजे आपण काय खातो, आपण काय पितो, ह्याचा पूर्ण परिणाम आपल्या स्किनवर होतो, आपल्या हेअर्सवर होतो। किंवा आपण ट्रॅव्हलिंगला गेलो तर तुम्हाला माहितीच असतं की किती सारा प्रॉब्लेम होता, आपली केस चांगले दिसत नाही, ड्राय होतात एकदम, स्किन ड्राय होते, चांगला मेकअप बसत नाही, काही नाही। पिरियड्समध्ये खास करून सगळ्या गर्ल्सला, सगळ्या लेडीजला पिंपल्स येतात, स्किन ड्राय होते। सो म्हणजे असे काय काय मिनिमल प्रॉब्लेम असतात, ओके। आणि आपल्या स्किनवर तो नॉर्मल प्रॉब्लेम असतो, जसं डार्क स्पॉट्स आलं, पिगमेंटेशन आला, ॲक्ने स्पॉट्स आले किंवा पिंपलचा स्पॉट आला, असे हे प्रॉब्लेम असतात। आपण काय करतो, आपण त्यांना दुर्लक्ष करतो, इवन नाही तर मग आपण एखादा महागडा फेस वॉश वगैरे घेऊन तो यूज करतो। आपल्याला असं वाटतं की महाग आहे तर मग आपल्यावर ते काम करेल, असं काही नाही। टोटल वेस्ट ऑफ मनी आहे आणि वेस्ट ऑफ टाईमसुद्धा आहे आणि त्याच्याने काही फरक पडत नाही, ओके। आणि आपण विचार करतो की नाही आपणच डॉक्टर आहोत आणि आपणच आपल्या चेहऱ्यावर काय काय नवीन नवीन एक्सपेरिमेंट करायला सुरुवात करतो, तर ती तर आपली पहिली चूक असते। म्हणजे कोणताही नॉर्मल प्रॉब्लेम तर स्किनवर असतातच, म्हणजे पिंपल बोला, ॲक्ने बोला वगैरे, पण ते एक्स्ट्रीम लेवलला घेऊन जातो ते म्हणजे आपण हे ते स्किनला लावून, म्हणजे मला जर एक ॲक्ने आलाय तर मी कोणता तरी महागडा फेस वॉश मागवणार, तो यूज करणार आणि मग त्याच्यानंतर त्याच्यातले जे इंग्रेडियंट्स आहेत ते मला सूट नाही होणार आणि मग त्याच्यानंतर मला ते पुढे प्रॉब्लेम होणार। सो म्हणजे जसं की तुम्हाला माहितीच आहे मी क्युअर स्किन ॲप किती वर्षांपासून यूज करत आहे आणि मला तसा प्रॉब्लेम काही येत नाही। तुम्ही माझे मागचे व्लॉग्स वगैरे बघू शकता, ज्याच्यामध्ये मी भरपूर सारा ट्रॅव्हल करते, इथे तिथे फिरायला जाते। मग असं असतं माहिती आहे का, आपण आपल्या स्किनचा एक रुटीन बनवायला लागतो आणि एक शेड्यूल बनवायला लागतो आपल्या स्किनचा, जो प्रॉपर आपला रुटीन असतो। म्हणजे स्किन केअरचा एक परफेक्ट किट असायला लागतो, पण ते आपल्याला कळत नाही की आपल्या स्किनला काय सूट करेल, कशाने जास्त प्रॉब्लेम वाढतील किंवा कशाने प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील। तर मला या गोष्टीचं टेन्शन घ्यायची गरजच नाही, कारण की क्युअर स्किन ॲप मी डाउनलोड केला आहे। सो मला तिथे डॉक्टर अलर्ट झाल्यात आणि त्यांनी मला भरपूर सारे किट्स दिलेले आहेत स्किन केअरचे माझे मला त्यांनी डाएट प्लॅन पण सांगितलेला आहे, प्लस माझं मंथली चेकअपसुद्धा होऊन जातं माझ्या स्किनचं, मला मंथली रिपोर्ट येतात माझ्या स्किनचे। सो म्हणजे ही गोष्ट खूप माझ्यासाठी तर भरपूर 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 चांगली आहे, कारण की माझे भरपूर सारे फॉलोअर्ससुद्धा आहेत ज्यांनी ॲप डाउनलोड केलेला आहे। मागच्या काही व्लॉग्समध्ये सुद्धा मी तुम्हाला क्युअर स्किनबद्दल सांगितलेलं होतं, जे खूप छान असं एक ॲप आहे जो आपल्या स्किन रिलेटेड, आपल्या हेअर रिलेटेड आपल्याला सोल्युशन देतो। सोल्युशन मीन्स प्रोडक्ट सजेस्ट करतो, ज्याच्यामध्ये आपल्याला डर्माटॉलॉजिस्टची फी नाही द्यायची आहे, कन्सल्टेशनची फी नाही द्यायची आहे,
फक्त आपल्याला जो कस्टमाइज किट बनवून येतो आपल्या स्किन प्रॉब्लेमनुसार, जो आपला किट बनवून येतो तो फक्त आपल्याला विकत घ्यायचा असतो आणि त्याचाही प्राइस काय जास्त नसतो. 1,500 ते 2,000मध्ये आपल्याला किट भेटून जातं. त्याच्यामध्ये पूर्ण आपला स्किन केअर भेटतो, नाईट केअर आणि स्किन केअर सोबतच भेटतो. एवढा युजफुल ॲप आहे. सो ज्यांनी ॲप डाउनलोड केला खूप चांगला आहे. आणि ॲप डाउनलोड करून डिलीट करू नका, कारण की महिन्याला आपले रिपोर्ट्स येतात. ओके, डॉक्टर आपल्याला महिन्याला आपले रिपोर्ट्स दाखवतात की आपले स्किन प्रॉब्लेम्स कितपर्यंत कमी झालेले आहेत आणि कितपर्यंत अजून आपण कमी करायचा प्रयत्न करणार आहोत ते आपल्याला डॉक्टर्स सांगतात. सो प्लीज जर क्युअर स्किन ॲप डाउनलोड केला असेल तर डिलीट करू नका. तिथे तुमचे रिपोर्ट्स भेटतात, तुमच्या स्किनचे रिपोर्ट्स भेटतात. फर्स्ट तुम्ही क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा, तिथे जाऊन रजिस्टर करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक डॉक्टर अलॉट होतील. त्यांना आपले प्रॉब्लेम्स सांगा आणि मग आपला जो फेस आहे तो ॲनालाइज करतात AIच्या मदतीने. सो ते बघतात की आपल्या फेसवर किती प्रॉब्लेम आहेत आणि किती नाही. ते त्याच्या रिलेटेड म्हणजे त्या प्रॉब्लेम्सला बघून एक चांगलं कस्टमाइज आपल्यासाठी किट बनवतात. सो ते आपल्याला पाठवतात. स्किन केअर किट असतो, त्यामध्ये स्किन केअर असतो. आता माझे तर भरपूर किट झालेले आहेत, म्हणजे 4 ते 5 किट तर संपलेलेच आहेत मोस्टली. आणि माझे किट म्हणजे कसं माहिती आहे, एक किट संपला ना तर आपल्याला परत ॲनालाइज करावं लागते आपली स्किन. AIच्या मदतीने डॉक्टर्स बघतात की किती स्किन आपली बेटर झालेली आहे, अजून काय ॲडिशनल प्रोडक्ट्स द्यायचे आहेत. सो ते सगळं बघून आपल्याला नवीन किट प्रोव्हाइड केली जाते आणि मी हर वेळेस एक्साइटेड असते की आता कोणती किट येईल. आणि त्याचा तर फरक माझ्या स्किनवर तुम्हाला जाणवतच असेल. सोबतच 98% लोकांनी रिव्ह्यू केलेला आहे की क्युअर स्किन ॲप त्यांच्यासाठी खूप परफेक्ट आणि खूप चांगलं ठरलेलं आहे. सो तुम्ही कशाची वाट बघतायत? लिंक इन द डिस्क्रिप्शन. लवकरच क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या पहिल्या किटवर तुम्हाला 100 रुपीज ऑफ भेटण्यासाठी माझा कुपन कोड यूज करायला विसरू नका, रितिका 100. सो जा आणि लवकर क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा आणि तुमची ही स्किन माझ्यासाठी ग्लोईंग आणि क्युअर बनवा. तर मंडळी, फायनली आम्ही पोचलो आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर कोण छत्रपती संभाजीनगरमधून आपला व्लॉग बघत असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये हजेरी लावा. आणि आम्ही पोचलेलो आहोत ते म्हणजे क्रांती चौकामध्ये, छत्रपती संभाजीनगरचा. तर क्रांती चौकात आम्ही पोचलेलो आहोत आणि पाऊस काय एवढा नाही आहे, कमी आहे पाऊस, पण वातावरण खूप छान आहे. आहे ताईंचं कॉलेज. आता आम्ही ताईंना हॉस्टेलवर घ्यायला चाललेलो आहोत. तर मग चला, सो चला जाऊया. हे बघा, हे कॉलेज आहे MGM. तर हा आहे ताईंचा हॉस्टेल आणि ते आहेत ताई. हे बघा, फायनली आम्ही पोचलेलो आहोत, ताईंना घेतलेलं आहे. आणि आता आम्ही चालत आप्पेगावला. इथे मी मस्तानी पिते. मस्तानी नाही, मँगो ज्यूस आहे. मस्तानी आहे. ओके, तर मस्तानी घेतलेली आहे. जो शॉप आम्ही हर वेळेस जिथलची मस्तानी घेतो तो शॉप बंद आहे. तर मग आता ही दुसऱ्या शॉपची आहे, लकी ज्यूस. तर चला मंडळी, आता आम्ही आलो आहेत छत्रपती संभाजीनगरच्या फ्रोझन मॉलमध्ये. सो बघूया आतमध्ये काय काय आहे. जस्ट थोडंसं फिरायचं आहे, बघतोय. जर काय चांगलं भेटलं तर नक्कीच घेऊ. तर चला जाऊया आत. तर हा आहे प्रोझन मॉल. प्रोझॉन असं नाव आहे, प्रोझॉन. सो असा मॉल आहे आणि ठीकठाक आहे. सो बघूया काही कलेक्शन्स आपण इकडले, चांगलं असलं तर घेऊच. तर पहिला मी बघते सेल कुठे लागले, त्या ठिकाणी जाईल. इथे पण सेल लागले H&M मध्ये. सो बघूया. तर गाईज, आम्ही फायनल शॉपिंग केलेली आहे, भरपूर सारी सेल लागला होता H&M मध्ये. सो आम्ही शॉपिंग केलेली आहे आणि हे माझं आउटफिट तुम्ही बघू शकता. कॉर्ड सेट घातलेला आहे मी आणि थोडीफार सेल लागली होती H&M मध्ये. सो मला चांगल्या डीलमध्ये चांगले काही गोष्टी भेटलेल्या आहेत, म्हणजे कपडे. ते तुम्हाला नंतर दाखवेल मी. सो चला आता जाऊया आपण दुसरीकडे कुठेतरी, बघूया अजून काय आहे का. आणि बॅग्स तिथे आहेत. पप्पा आमचे बिचारे पळून गेले होते, परत भेटलेले आहेत. आणि इथे आम्ही W मध्ये आलो आहे आणि कलेक्शन बघतो आहे अजून काय आहे काय नाही. त्यांचं ब्युटी कलेक्शन पण आलेलं आहे.
आणि इथे मी, आणि मी एक कुर्ता सेट घेतलेला आहे, मला भरपूर आवडला. सो मग बाय केला. तर मग तुम्हाला नंतर दाखवेल किंवा माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच मी काय काय घेतलं आणि काय काय नाही ते. सो चला आता बाकीची शॉपिंग करतोय. मॉलमध्ये आल्यानं शॉपिंग नाही केली असं होणारच नाही. सो चला. आता ऑलमोस्ट सगळीकडे ऑफ सीझन चालू आहे, म्हणजे आता मॉन्सून चालू आहे, तर भरपूर सेल लागल्या आहेत मॉल्समध्ये, सगळ्याच मॉल्समध्ये लागलेल्या आहेत. आणि मी तर आता सध्याला बघते, जास्त काही शॉपिंग करत नाही आहे, कारण की एक कारण आहे त्याला, ते तुम्हाला पुढे कळेल. सो चला आता जाऊया आपण, बघूया अजून काय भेटतं आहे का चांगलं. सो मला वाटलं नव्हतं संभाजीनगरमध्ये मला कोणतरी भेटेल, पण इथे भेटलेली आहे लीना. लीना ना या. हां, सो असे व्लॉग बघतात सगळीजणं आणि मला खरंच बिलीव्ह नाही होते की एवढ्या लांब लांबपर्यंत व्लॉग लोक बघतात माझे, आणि खूप छान वाटतं तुम्ही भेटलात तर थँक्यू सो मच. तर आत्ता आम्ही पोचलो आहोत आप्पेगावला. विज्ञानेश्वरचं मंदिर आहे, बघू शकता आप्पेगाव. आणि हा त्रिशूल वगैरे इथे बनवलेला आहे, कमान वगैरे सगळी सगळी आमच्या गुरु महाराजांनी बनवलेली आहे, म्हणजे बाबांनी. तर उद्या गुरुपौर्णिमा आहे म्हणून आम्ही आज इथे आलो आहेत, आणि मग उद्या गुरुपौर्णिमा साजरी करून आणि मग त्याच्यानंतर गुरुची पूजा करून आम्ही परत घरी जाऊ. तर चला जाऊया. आणि वातावरण पण खूप छान आहे. मी असं ऐकलं या साईडला जास्त पाऊस पडत नाही, पडतो तर तो खूप चांगला आहे, म्हणजे आम्ही कोकणातून पाऊस घेऊन आलो इथे. सो चला जाऊया. तर मंडळी आम्ही आश्रमाच्या इथे आलेलो आहोत, म्हणजे आतमध्ये गेलो आणि स्वामीजींना भेटलो. आणि इथे किती गच्च भरलं आहे नारळाचं झाड. आणि आता आम्ही चाललेलो आहोत गौशाळामध्ये, तुम्हाला दाखवतो. चला. म्हणजे स्वामीजींची गौशाळा सुद्धा आहे आणि तिथून फ्रेश दूध येतं, खूप छान. तर चला तुम्हाला दाखवते. आणि खूप चांगलं वातावरण आहे. खूप दिवसानंतर मी सूर्य बघितला आहे, कारण की आमच्या इथे उगवतच नाही ना, आमच्या इथे पाऊसच चालू आहे, तर त्यामुळे. तर चला जाऊया. खूप छान वाटतं आहे वातावरण, एकदम थंडगार आहे. थोडा थोडा असा थेंब पाऊस पडतो आहे. तर चला. आणि इकडच्या शेतांना पाणी नाही आहे. आपल्या इकडची शेतं पूर्ण अशी गच्च भरलेले पाणी, नुसता चिखल चिखल झालेला आहे. इकडच्या शेतांना पाणीच नाही, फक्त माती आहे, आणि सरळ माती आहे, चिखलसुद्धा नाही आहे, म्हणजे कमी पाऊस पडतो इथे. इथे इथे भांडणं चालू आहेत. आणि आपण आता गौशाळेमध्ये आलेलो आहोत. चला बघू किती सारी गाय आहे, तुम्हाला पूर्ण गाय दाखवते. आणि आम्हाला येता येता काय दिसला म्हणजे सांबार दिसला ना आपल्याला, येता येता सांबार दिसला येता येता, मी पहिल्यांदा बघितला. सांबार म्हणजे खारणाचा प्रकार, सो तो दिसला. आणि ते आहेत भरपूर असं बोलतात, तर कधी दिसलं तुम्हाला दाखवते. या छोटे छोटे बछडे पण आहेत, केवढे छोटे, बापरे. हे बघा. हाय. ही नाही मारत ना काय, मारते नको नको, काय नाही करणार ना. आत फिरून बापरे बघते मला, पडले फिरून मारीन बिरीन मला. कोणती आई, गरीब गाय ये ना आत. मला तर गरीब वाटत नाही. काय करणार मी कशाला काय करू तुला सांग, काय नाही करणार बाबा. अरे अरे काय नाही करत बाबा तुला, मलाच भीती वाटते. काय नाही करणार.
काय नाही करणार बाबा तिला, मी काय काय करू सांग, काय करू, काय करू, तुला त्रास का देऊ मी, का देऊ तुला त्रास, ये. अरे नाही रे बाबा, काय नाही करणार, तू ये. तुला एखादी गाय बी मारायची, पाठी मागून ते काय फिरणार नाही का. अच्छा इथे पण बघा, इथे बघू शकता गाय, ही बघा सगळ्या मारक्या गायी आहेत, कारण की ते मला ओळखत नाही, जर ओळखत असते तर मला काय नसतं केलं त्यांनी. हात लावा. आणि सगळे चारा खात आहेत, आणि काका इथे असतात गौशाळेमध्ये. आणि किती गाय आहेत काका? किती गाय आहेत टोटल? 15 गाया आहेत टोटल. आणि बछडा पण आपण बघू. काका मला सोडा त्या साईडला. तर चला आपण ट्राय करूया की एखादा बछडा आपल्या फेवरमध्ये येईल. सो लेट्स गो गाईज, एक तरी बछडा येईलच आपल्या फेवरमध्ये. ये. अरे काय नाही करणार, कशाला मी काय करू तुला सांग. आता हात फिरव, तो पण पळतोय. ये. काय नाही करणार बच्चा, तुला मी काय करतोय का. गुड बॉय ना तू, गुड बॉय. अरे गुड बॉय ना. हाय. ये ये. नावं नाही ठेवली का यांची? राणी नाव आहे. राणी. ए राणी. जाम घेतात सगळी जण. ये. काय करू मी तुला सांग. गुड बॉय, गुड गर्ल माझी, गुड गर्ल, गुड गर्ल. ये. नाही काय करू बाबा, तुला काय करू मी. हात नको लावू, मग काय करू. हात नको लावू तर हा. ओळख केली, ओळख कर, ओळख कर. केली, केली ओळख. हा केली ना, केली ना. नाही आवडले मी. तू कर ओळख. घे. नाही तू कर. ये ये या ये. चल चल. किती सारा गायब बघायचं. माझ्यासोबत हिने फ्रेंडशिप केलेली आहे, कुणासोबत कोणीच फ्रेंडशिप करायला तयार नाहीये. तू डुकरासोबत फ्रेंडशिप कर, ते करतील तुझ्यासोबत. हे बघा माझ्या पिल्लीने माझ्यासोबत फ्रेंडशिप केली आहे, आणि ती ट्रस्ट करते माझ्यावर, है ना. काय गौ माता. हा यू ट्रस्ट मी ना. हा 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 बघा हा. ग पिल्लू, तुझं नाव काय ठेवू मी, काय ठेवू. तुझं नाव नाही ठेवू. काय नाव ठेवू तुझं. हा काय नाव ठेवू सांग मला, काय ठेवू नाव. आपण सोबत येऊ, सोबत असे. घाबरते थोडीफार, अजून कम्फर्टेबल झालेली नाहीये, पण ठीक आहे, म्हणजे जवळ तर येते. बाकीचे तर पळतायत पळतायत, बांधून ठेवलेत तरी पळतायत. हे बघा हे बघा हे बघा हे बघा. आणि ही क्यूट आहे बच्चा, आहे ना. तू फ्रेंडशिप केली ना. हा नाही बोलते, बस झालं, बस झालं लाड, आहे ना पिल्ला. बस झालं ना लाड. ये इथे. नाही काय करणार, मी आहे ना. मी का करू तुला काय, मला सांग. का करू. हा नाही काय करणार मी, आहे ना. पप्पू देख इकडे, इकडे आलेलीस ना. ये अग हात तर लावून दे. हे बघा, एक तुम्हाला सफेदवाली गाय दाखवते. सफेदवाली, सफेदवाली गाय. हे बघा कसलं भारी वाटतंय.
हा हे बघा कशा बघतायत मला गाय. मी नवीन आहे ना इथे, मी नवीन आहे ना म्हणून बघतायत मला सगळ्या जणी आहे ना. ही सफेद गाय बघू शकता, पूर्ण सफेद आहे. इथे मारामारी करतायत. अरे 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 काय पिल्लू, तुला पण बछडा झालाय. हा तुला पण पाहिजे काय चोळायला? हा तुला पण पाहिजे काय चोळायला? हा सगळ्यांना चोळणे आता. हा थांबत जवळ जवळ येते माझं आहे ना. नाव कायचं? गौरी. ए गौरी, गौरी, ए गौराबाई, गौराबाई काय गौराबाई कशा? हिला पण बछडा झालाय का आता? हिला नाही झाला, लागेल ना. सफेद गायला नाही झालं अजून. सफेद गायचं नाव काय? खिलेरी. सफेद गायचं नाव खिलेरी. आणि आमची गौरी आहे ना, गौरी ही आमची गौरी. काय अरे ही आमची गौरी. तर मंडळी इथे अंजीरचं पण झाड आहे, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आणि त्याला अंजीर देखील आलेले आहे. पिकलेले कोणते आहेत त्याच्यातले? आपण पिकलेले अंजीर तोडूया तर आणि खाऊया. हा तोड झालेला आहे. हा हा बघा पिकलेला आहे ना. हा तुम्ही झालाय. हात लाव तुला, हात लाव. अरे खूप सुंदर आहे तू. तर इथे आम्ही आता बछड्यांना चारा घालतोय. कशी खातायत बघा, एका फांदीवर दोघं जण खातायत इथे. मंडळी तुम्हाला माहितीच असेल मला बकऱ्या भरपूर आवडतात. आपल्याला लास्ट टाइम नारंगीला सुद्धा भेटले होते वटपौर्णिमेच्या वेळेस, आणि आत्ता सुद्धा आपेगावमध्ये आपल्याला बकऱ्या भेटलेल्या आहेत. आणि इथं बघा बकरीचा पिल्लू जे माझी केस खातोय आणि स्वतःचा कान पण खातोय. एक मध्ये काय होणार आहे? एक मध्ये काय होणार आहे? हाय कर सगळ्यांना, हाय कर. काय हाय कर सगळ्यांना, कर. मूड नाही आता हाय करायचा, कर हाय कर. हाय करे बघ सगळ्यांना, हाय कर. ए पिल्लू हाय कर, कर. माझी अर्धी केस त्याच्या तोंडात आहे, बघितलं? ठसका लागला, केस खाल्ली मग आहे ना. लागला ना ठसका. कशाला खायची मग केस? हां कशाला खायची, कशाला खायची केस? अजून छोटे असतील ना पिल्लू घरी? एवढंच छोटे, अजून छोटे आहेत ना याच्यापेक्षा? नाही आता नाही ना, आता येणार नाही. आता हाय पेव एक दाबून हाय वाटतं. शकता आम्ही आता विज्ञानेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहोत. आणि ते बघा ते शिवलिंग आहे आणि मस्त असं मंदिर आहे. इथे पण आतमध्ये तुम्ही बघू शकता शिवलिंग. विज्ञानेश्वरचं शिवलिंग. तर इथे बघू शकता हे आमच्या गुरु महाराजांचे मोठे बंधू आहेत आणि ते छोटे बंधू आहेत. छोटे म्हणजे मधले. हां मधले, हां मधले आमचे बाबा छोटे आहेत. आणि इथे देवारा आहे आतमध्ये त्यांचा, आणि समाधी सुद्धा याच मंदिराच्या इथे आहे बाजूला. आणि खूप मोठा असा परिसर आहे. इथे त्यांचं देवघर आहे, तिथे जायची परमिशन नाही आहे. सो बघू शकता. इथे सुद्धा एक शिवलिंग आहे. इथे बघा भैरवाचं स्थान आहे आणि नीळकंठेश्वर यांचं स्थान आहे इथे.
बघू शकता तुम्ही तिथे पंचाळेश्वराचं स्थान आहे, तुम्हाला मी दाखवते. इथे पंचाळेश्वराचं स्थान आहे. असं म्हणतात की इथे दत्त महाराज दुपारच्या जेवणासाठी येतात. तो मध्ये तुम्हाला एक मंदिर टाईप दिसतोय ते खाली नदीच्या इथे, तिथे येतात ते. आणि भरपूर गर्दी असते तिथे सुद्धा दर्शनाला. आणि इथून बोट आहे ते बघा, तिथे बोट दिसते पिवळ्या कलरची, तीच ना ती अशी. हां, या बोटीने त्या साईडला जातात आणि तिथे दर्शन घेतात. इथे तुम्ही मंदिराचा कलश बघू शकता, किती मस्त आणि लांबून पण खूप छान दिसतो. असा व्हाईट आहे, मस्त मस्त असा पांढरा कलरचा आहे म्हणून उठून दिसतो. आणि वातावरण बघू शकता तुम्ही, किती मस्त इकडलं, भरपूर छान वातावरण आहे. भानुनंद महाराजांची समाधी आहे. हे गुरु महाराजांचे म्हणजे आमच्या गुरु महाराजांचे मोठे बंधू, तर त्यांची इथे समाधी आहे आणि आज समाधी मंदिर आहे. तो इथे बघू शकता तुम्ही शिवलिंग. तर मंडळी बघू शकता इथे आता सजावट केलेली आहे. आज आहे गुरुपौर्णिमेचा दिवस आणि आम्ही सगळे मंदिराच्या इथेच थांबलो होतो. म्हणजे रूम होती एक, त्याच्यामध्ये थांबलो होतो, जेवलो आणि झोपलो. कारण की काल आम्ही सकाळी 3:30 वाजता सकाळी निघालो होतो, तर त्यामुळे झोपायला जाम, तर मग झोपून घेतलं. आणि माझा ड्रेस कसा वाटतोय नक्कीच सांगा. काल घेतला आहे हा डब्ल्यूमधून, काल तुम्हाला सांगितलं होतं ना घेतला करून. एक ड्रेस आवडला, सो हाच तो ड्रेस, वाईट छान वाटतं असं, म्हणजे चांगलं वाटतं. दुपट्टा चांगला घेतला नाही आहे मी, म्हणून एम्ब्रॉयडरी केलेली आहे त्याच्यावर दुपट्ट्यावर पण, हे बघा. सो आहे तर चांगला. तर मग चला आता आम्ही दर्शन घेतलं, प्रदक्षिणा मारतोय आणि मग त्याच्यानंतर स्वामीजींच्या इथे जायचं आहे. सो चला जाऊया. पण सजावट केलेली आहे समाधीच्या इथे, समाधी मंदिरच्या इथे बघू शकता, मंडप घातलेला आहे. चला ते तुम्ही बघू शकता. ही फुलं मला भरपूर आवडतात, भरपूरच. रत्नपादुका प्रभागे रामपाद नाशनम कालनष्टमोक्षणम काशिका पुरादिनाथ कालभैरवम अट्टहास भिन्न पद्मजान्नकोश संतति दृष्टिपात नष्ट पापजालम उग्र शासनम अष्टसिद्धिदायकं कपालमालिकंदरम काशिका पुरादिनाथ कालभैरवम भूतसंनायकं विशालकीर्तिदायकं काशिवासि लोक पुण्य पाप शोधकं पुरातनं जगत्पति काशिका पुरादिनाथ कालभैरवं कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानसाधनं लोकमोहदन्य लोककोपतापनाशनं ते त्रयन्ति कालभैरवाणि संकीर्तनं। श्री भगवान की जय।
जय महाराज जय बाबा की जय, रघुनाथ बाबा की जय। गुरुदेव दत्त दत्त अवधूत मारे सोटा भागे भूत, जहाँ बैठे वहाँ मजबूत, दत्त अवधूत दत्त अवधूत दत्त अवधूत। तर मंडळी आमची गुरुपौर्णिमा झाली आहे साजरी. तर आता आम्ही चाललो आहोत घरी, निघालेलो आहोत. आहे बाबांचा आश्रम बघू शकता, आणि आम्ही निघालेलो आहोत घरी जायला आता सगळीजण, म्हणजे स्पेनला. सो चला, खूप लांबचा प्रवास आहे, पल्ला गाठायचा आहे. वाजलेत 9 सकाळचे, 9:10 झालेले आहेत. आम्ही सकाळी 5 वाजताच उठलेलो आहोत, आंघोळ वगैरे केलेली आहे आणि इथे आलोत आणि मग नंतर पूजा वगैरे केली. आता निघतोय. तर जायच्या पहिले आपण गोशाळेमध्ये जाऊन येऊया आणि आपली जी काल फ्रेंड झालेली आहे तिला भेटून येऊ आणि बाय बाय करून येऊ. मागे गाडी आहे आणि मी चालत आहे. सो चला जाऊया. आणि इथे हा पाला आलेला आहे, हा कसला आहे मला तर माहिती नाही, पण वाटत नाही हा टाकळा असेल. टाकळ्याचं झाड वेगळा असतो आणि ह्याला फुलं आलेली आहेत पिवळीवाली. आता काय माहिती नक्की कशाचं झाड आहे. तर चला जाऊया आपण. आणि इथे जास्त कापूस लावतात, सो कापूसाची शेती जास्त आहे. रोप आलेली छोटी छोटी मस्त. सो चला गौशाळेमध्ये जाऊया पहिला. तर गाईज गौशाळा बंद आहे, तर चला चाललो आपण आता घरी. इथून दिसत आहेत पण बंद आहे. चला.